नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आणि सकाळचे 6 वाजले आहेत. रोजचं रुटीन चालू करूया. शेळीला बाहेर घेऊन यायचं आहे. पाडीला बाहेर इथं आणून बांधलेलंच आहे. आणि बैलांना देखील बांधून आले आहेत तिथं वर माळाला बैल. आणि येता चूल पेटवण्यासाठी डबे पण गोळा करून घेऊन येत आहे. आता गोठा साफ करून घेणार आहे. आदिरा नाश्ता करत आहे. आणि काय करते नाश्ता? आज आदिरा नाश्त्याला काय आहे? ढोकळा. मग कसा झाला आहे? छान. आणि आमची म्याव पण नाश्त्याला बसली आहे बघा. ती पण वाट बघते की मला कधी चपाती टाकणार आहे. आणि माझा स्वयंपाक चालू आहे, चपात्या लाटण्याचं काम. आणि अजून आलेच नाही नाश्ता करायला. बाहेरचंच काही आवरत आहे अजून जनावरावर. पण बसलेत नाश्त्याला. ढोकळा कसा झाला आहे? छान झाला. आणि आदिरा फिरून बसली आहे पप्पासोबत नाश्त्याला बघा. डबा बांधायचा तुमचा? डबा बांधायचा आहे. चला मग. बैल कामाला निघाले आहेत. आणि आज कामाला जाऊन आमच्या शेतातच जाणार आहे. उसात औषध मारायचं आहे. आता किती वाजेपर्यंत येशील? तर संध्याकाळी 5लाच येणार आहेत बैल. गावाकडे मुलांना खेळायला गार्डन नसतं. त्यामुळे मुलं गावाकडे बघा कसे खेळता. चिखल, माती, झाडांची पाने घेऊन भांडी मांडून खेळता बघा. काय खेळताय तुम्ही सगळे? मी भाजी करते. आणि मी भाजी, मी चटणी, मी गुलाल. त्यांनी स्टॉल लावलाय सर्वांनी मिळून. मी गुलाल. तर असं पाडी वाट बघत आहे बघा, कधी मला खायला टाकते. आज जरा कामामुळे जरा उशीरच झाला तिला खायला तिला टाकून घेते. आता बैरण घेऊन आले आहेत टाकूया तिला. 6:30 वाजले आहे. आणि आज अहोंना येण्यासाठी फार उशीर झाला शेताकडून. का उशीर झाला विचारू त्यांना. आज काय इतका उशीर झाला? आज आमच्या ऊसांना पाणी सोडलं होतं वाटतं. आणि नंबऱ्या वाईज म्हणजे पाळी वाईज पाणी असतं, त्यामुळे आज आमची पाळी होती वाटतं. आणि जितकं सर्व ऊसांना पाजलं का बाकी अजून? तरी अजून बाकीच आहे.